नमस्कार, मी लक्ष्मी घरगुती चव या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करीत आहे. तर आज आपण इथं पाहणार आहोत गुलाबजाम कसे बनवायचे ते. आणि मी हे गुलाबजाम आहे ना तयार प्रेमिक्सपासून बनवलेलं आहे. तर इथं मी आशीर्वादचं हे तयारचं प्रेमिक्सचं पॅकेट आणलेलं आहे. 1 किलोचं आहे ते. आणि काढून घेते ह्याच्यामध्ये ना आपल्याला ते दुधामध्ये मळायचं आहे. तर असं थोडं 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 दूध टाकून आपल्याला ते मळून घ्यायचं आहे. आणि जास्त आपल्याला पीठ चुरचुत तसं नाही मळायचं, हे हलक्या हातानेच मळायचं आहे. त्याच्यामध्ये आपण पीठ चुरचुत जर मळलं तर गुलाबजाममध्ये आपला पाक घुसत नाही आहे. त्याच्यामुळे त्याला हलक्या हातानेच असंच मळायचं आहे आपल्याला. आणि हे अशा पद्धतीनं दाखवलं तशा पद्धतीनं मळते मी. छान होता तर गुलाबजाम. बनवून बघा एकदा नक्की. तर इथं मी चाचणीसाठी हे करते. तर 1 किलोचं पॅकेट आहे, तर 2 किलो मी ह्याची चाचणी घेणार आहे साखर टाकून. तर 2 किलो अशी साखर टाकणार आहे मी. इथं मोठ्या पातेल्यात 2 किलो साखर घेतली आहे आणि त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकणार आहे, म्हणजे 1 लिटर पाणी. आणि ह्याची चाचणी करून घ्यायची आहे आपल्याला. आता मी ह्याला गॅसवर ठेवून त्याची चाचणी करून घेऊतं. आणि त्याच्यामध्ये आपल्याला चांगल्या स्वादसाठी मी इलायची पावडर टाकणार आहे थोडीशी. आणि चांगली ह्याची चाचणी करून घेणार आहे. आणि हे बघा, हे असं झालेलं आहे माझं इथं पीठ मळल्यालं. जास्त जोर देऊन नाही मळायचं, ह्याला अशा प्रकारेच मळायचं आहे. आणि आता हलक्या हाताने ह्याचे गोल गोल छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत. हे बघू शकता अशा प्रकारे. तर माझ्या एवढ्या ह्याच्यामध्ये ना तर 100 ते 125 असे गुलाबजाम बनले होते एवढ्या पिठामध्ये. हे बघा अशा प्रकारे. आणि चाचणी बघूया. माझी चाचणी पण इथं झालेली आहे. आपल्याला जास्त ही चाचणी कडक नाही घ्यायची, कारण की गुलाबजाममध्ये पाक घुसत नाही. चांगलं थोडासा दाटसरपणा आला की आपली चाचणी तयार होती. आणि मी इथं गुलाबजाम तळायसाठी ना तेलाचाच वापर करणार आहे. तुम्ही तुपाचाही करू शकता. तर मी इथं तेल टाकून घेते आहे कढईमध्ये. आणि तेल गरम झालं की त्याच्यामध्ये गुलाबजाम सोडून लगेच होतात ते तळून घेते मी. लगेच असे लाल लाल होतात. ह्याला काही जास्त टाईम लागत नाही. अर्ध्या तासामध्ये गुलाबजाम तयार होतात. ते बघू शकता तुम्ही इथं. अशा प्रकारे मी सगळे गुलाबजाम तळून घेते. जास्त गॅस मोठा नाही ठेवायचा, नाही तर आपले गुलाबजाम करपतात. मीडियम गॅसवरतीच गुलाबजाम तळायचे सगळे. तर ह्याप्रमाणे असे सगळे मी गुलाबजामुन तळून घेते इथं. आणि आपला पाक पण थंड नाही होते तोपर्यंत मग गुलाबजाम गरम पाहिजे आणि पाक पण गरम पाहिजे आपल्याला पाकात गुलाबजाम टाकायसाठी. तर मी इथं सर्व गुलाबजाम तळून साईडला ठेवते. आणि ते आपल्याला पाकात टाकायचे. मस्त पाक मुरतो त्याच्यामध्ये छान असा. आणि छान गुलाबजाम होते. नक्की करून बघा, खाऊन बघा. आणि हे नवीन आशीर्वाद कंपनीचं आहे प्रेमिक्स गुलाबजामचं. तर हे तर माझे सर्व गुलाबजाम तळून झालेले आहेत. आणि आता मी हे सगळे पाकामध्ये मिक्स करणार. हे बघा पाक तुम्ही बघू शकता. तर गरमच आहे पाक, पण जास्त थंड नाही जास्त गरम नाही, अशा पद्धतीत ठेवायचं आहे आपल्याला. तर इथं मी सर्व हे टाकून मिक्स करून ह्याला अर्धा ते 1-2 तासापर्यंत झाकून ठेवायचं. त्याच्यात मस्त असे पाक शिरतो आणि छान गुलाबजाम मऊसूद होतात. इथं बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी गुलाबजाममध्ये पाकामध्ये गुलाबजाम टाकून घेतलेले आहेत. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. इथं बघू शकतात किती छान पाक घुसलेला आहे गुलाबजाममध्ये. मी तुम्हाला एक फोडून पण दाखवते. छान असा पाक घुसला आहे आपला. धन्यवाद.